बातमी आहे खराची। भोंदू अशोक खराच्या बँक लॉकरमध्ये घबाड सापडले। 1 कोटींहून अधिक किमतीचे दागिने, अमेरिकन डॉलर्स जप्त करण्यात आले। पत्नी कल्पना खराच्या नाशिकमधल्या लॉकरवर सुद्धा कारवाई करण्यात आली। ईडीनं 1,10,00,000चे सोन्याचे दागिने ताब्यात घेतलेत। 5,500 अमेरिकन डॉलर्स, 1.89 लाख रुपयांचे चांदीचे दागिने सुद्धा जप्त करण्यात आले। तर ईडीनं 1 कोटींचे सोन्याचे दागिने ताब्यात घेतलेत। खराच्या लॉकरची तपासणी करण्यात आली। त्यामध्ये 5,500 अमेरिकन डॉलर्स आणि 1 लाख रुपयांचे चांदीचे दागिने सुद्धा आहेत। भोंदू अशोक खराच्या बँक लॉकरमध्ये हे घबाड सापडले। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। महेंद्र, अशा पद्धतीने खराच्या लॉकर्समध्ये सध्या घबाड सापडले, याची तपशीलवार माहिती द्या। नक्कीच कल्याणी, अशोक खराच्या ज्या संपत्तीमध्ये आपण पाहिलं तर ईडीने जे ते दाद टाकलेले, त्याच्यामध्ये 1 कोटीहून अधिक रुपयाच्या किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे जे दागिने आहेत त्याचा समावेश आहे। त्याचबरोबर काही अमेरिकन डॉलर्सही यामध्ये ईडीने जप्त केलेले आहेत। त्यामुळे लैंगिक अत्याचार प्रकरणात खंडणी प्रकरणात अटक असलेला खरात आणि त्याची पत्नी यांच्या नावावरती आता नाशिकच्या लॉकरवर ही कारवाई करण्यात आली आणि ईडीने 1.10 कोटी सोन्याचे दागिने आहेत ते आणि 5,500 अमेरिकन डॉलर्स आणि 1.98 लाखाचे चांदीचे दागिने आहेत ते जप्त केले आहेत। यापूर्वी एजन्सीने 2.4 कोटी रुपयाच्या ठेवीच्या ज्या गोठवलेल्या ठेवी आहेत त्याही जप्त केल्या आहेत आणि 42 कोटी रुपयाची जी रोकड आहे आणि त्याचबरोबर 90 लाखाची मालमत्ता आहे आणि मर्सिडीज बेंज जे आहे एसयूव्ही तीही जप्त करण्यात आली आहे। या तपासात खरात याच्या जे ते नियंत्रणाखाली 60 खात्यांमधून जे ते संशयास्पद आर्थिक व्यवहार आहेत तो झाल्याचा संशय होता आणि तसेच शक्ती एक दैवी शक्ती असल्याचा एक दावा आहे तो अनुयायांकडून तो करत होता आणि त्यांच्याकडून या वस्तू ज्या त्या घेत होता। त्यामुळे ईडीने या सगळ्या संदर्भात असा आरोप केल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच महेंद्र, त्यामुळे या सगळ्याची कशा पद्धतीने आता पुढे चौकशी होते याकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद माहितीसाठी।